तर सर्वप्रथम नमस्कार. आपल्याला शिरूर शहरामध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी तरुण वर्ग एक आस्थेचं ठिकाण आमचं मुस्लिम समाजाचं असणारं पैगंबरांबद्दल जे अपवाक्य काढलेले आहे, जे उद्गार काढलेले आहेत, चुकीच्याबद्दल त्यांच्याबद्दल माहिती नसताना जे उद्गार काढले, त्यामुळं समाजामध्ये एक नाराजी निर्माण झालेली आहे. तर मी या ठिकाणी इथं आलेल्या सर्व मित्रांना, सहकाऱ्यांना, बंधूंना सांगितलं, आपण शांततेच्या मार्गाने पोलीस स्टेशनला जाऊन आपले जे काय म्हणणं आहे, ज्या काही आपली याविषयी तक्रार आहे, त्याबद्दल आपण साहेबांना जाऊन निवेदन देऊया. या ठिकाणी आलेल्या सर्व भावना मित्रांच्या आमच्या ठिकाणी भावना दुखवलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी शांततेच्या मार्गाने जे रामगिरी महंत आहेत, महंतांचा निषेध करत आहोत. अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे महंतांना शोभत नाही. संत या शब्दाचा अर्थ शांततेच्या मार्गाने समाजाला शांततेचा संदेश देणं होता. पैगंबरांनी कधी कुणाला सांगितलं नाही का तुम्ही कुठल्या समाजाबद्दल, कुठल्या धर्माबद्दल कोणाच्या भावना दुखवा. आम्हाला ठीक आहे, आम्ही मुस्लिम आहे, आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान आहे, पण आमचा धर्म हे सांगत नाही तर तुम्ही कोणाच्या धर्माची अवहेलना करा. ना कुराण सांगत आहे, ना बायबल सांगत आहे, ना गीता सांगत आहे. या ठिकाणी आमची साहेबांना ही विनंती असेल का साहेब, आमचा हा तुम्ही जो निवेदन आहे, जो अर्ज आहे, हा आपण स्वीकारावा आणि यावर कारवाई करावी आणि आम्हाला FIR ची प्रत आपल्याकडून अपेक्षित आहे. मी या ठिकाणी एकच सांगेल, ना मुसलमान बुरा है ना हिंदू बुरा है, बस इन लोगों को जो झगड़े लगाता है वही इंसान बुरा है, क्योंकि ह से हिंदू बनता है, ह से मुसलमान बनता है, दोनों एक होते तो हम होते. जय हिंद, जय महाराष्ट्र.